नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी महेंद्र गडतर किंवा बांटिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास घटक 1857 चा स्वातंत्र्य लढा हे पाहणार आहोत। यामध्ये 1857 पूर्वीचे लढे याचा आपण सर्वप्रथम अभ्यास करणार आहोत। यामध्ये पाईकांचा उठाव। ओडिशा राज्यात मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती। तेथे निर्णय राजांचे खडे सैन्य होते, त्याला पाईक असे म्हणतात। खडे सैन्य म्हणजे सदैव राजाच्या पाठीशी उभे असणारे सैन्य, त्याला खडे सैन्य असं म्हटलं गेलं होतं। म्हणजे ज्यावेळी राजाला युद्धप्रसंग असेल त्यावेळी ते सैन्य तात्काळ राजाला मदत करत असत, त्याला खडे सैन्य असं म्हटलं गेलेलं आहे। आणि या सैनिकांसाठी राजाने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना जमिनी दिल्या गेल्या होत्या। परंतु इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा राज्य जिंकून घेतले आणि ओडिशा राज्य जिंकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी इंग्रजांनी संपूर्ण वंशपरंपरागत पाईकांना ज्या जमिनी दिल्या गेल्या होत्या त्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेतल्या आणि त्यामुळे पाईक संतापले। त्याचबरोबर सामान्य जनतेवर मिठावर कर बसवला। त्याचा परिणाम तिथल्या लोकांना जीवन असह्य झाले आणि म्हणून सगळ्या लोकांनी एकत्रितरित्या येऊन ब्रिटिश सरकार विरुद्ध उठावाला सुरुवात केलेली होती। त्याच पद्धतीने भारतात ज्या ज्या भागात इंग्रज सत्तेची सत्ता होती त्या भागामध्ये भारतीयांना इंग्रजांच्या दुष्परिणामांना सामोरे जावं लागत होतं। त्याचबरोबर कंपनीच्या काळात कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण झालेली होती आणि त्याची जाणीव भारतीयांना होऊ लागलेली होती आणि म्हणून भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता। शेतकरी, सामान्य जनता ही या कंपनी सत्तेमुळे कंगाल झाली होती। इसवी सन 1770 मध्ये बंगाल प्रांतामध्ये दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये इंग्रज सत्तेविरुद्ध चीड निर्माण झालेली होती। त्यातच इसवी सन 1763 ते 1857 या कालावधीमध्ये सर्वप्रथम संन्यासांनी व नंतर फकीरांनी नेतृत्व करून इंग्रजांविरुद्ध भारतीयांनी लढा दिला होता। हे लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतामध्ये दिले होते। त्यातील महत्त्वाचा लढा म्हणजे उमाजी नाईक यांनी दिलेला लढा असाच उग्र स्वरूपाचा होता। उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना तसेच स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले आणि त्यांनी एक जाहीरनामा काढला आणि त्यांनी इंग्रज सत्ता झुगारून देऊन भारतातून हाकलून देण्याचे लोकांना आवाहन केले। त्यांनी नाशिक, भोर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या ठिकाणी आपला दरारा निर्माण केला आणि त्यामुळे 1832 मध्ये इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडले आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली। तसेच भारतातील आदिवासी आणि वन्य जमाती यांनी सुद्धा ब्रिटिश सत्तेविरुद्ध आव्हान उभे केले, कारण इंग्रजांनी जंगलविषयक कायदे निर्माण करून त्यांच्या हक्कावर गदा आणलेली होती आणि म्हणून भारतामध्ये बिहारमधील छोटा नागपूरच्या प्रदेशामध्ये कोलाम जमातीने इंग्रजांविरुद्ध उठावाला सुरुवात केली। ओडिसामध्ये गोंड जमातीने उठावाला सुरुवात केली। बिहारमध्ये संथाल जमातीने ब्रिटिशांविरुद्ध उठावाला सुरुवात केली। तर महाराष्ट्रामध्ये रामोसी, भिल्ल, कोळी या लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव सुरू केलेला होता। तसेच कोल्हापूरमध्ये गडकरी लोकांनी उठाव घडवून आणलेला होता। कोकणामध्ये सावंत आणि फोंट या लोकांनी उठाव घडवून आणलेला होता। परंतु ही उठाव स्थानिक स्वरूपाची आणि एकाकी होती। ती इंग्रजांनी स्वबळावर दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आणि भारतीय लोकांच्या मनामध्ये असणारा असंतोष दडपण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता। परंतु भारतीयांच्या मनामध्ये हा असंतोष खदखदत होता। ज्याप्रमाणे एखाद्या दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि भडका उडावा, त्याप्रमाणे 1857 मध्ये हा भडका उडाला आणि या उठावाला सुरुवात झाली। 1857च्या लढ्याची कारणे। त्यातलं पहिलं कारण आर्थिक कारण। त्यामध्ये नव्या महसूल पद्धतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली। इंग्रज भारतात येण्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतातील काही रक्कम ही
राजांना देत होते, पण दुष्काळ पडला तर राजे लोक ही रक्कम मात्र माफ करत होते. परंतु जेव्हा इंग्रज भारतात आले त्यावेळी इंग्रजांनी संपूर्ण शेतीची मोजणी केली आणि त्यावर शेतसारा ठरवण्यात आला. हा शेतसारा ठराविक वेळेत दिलाच गेला पाहिजे असं इंग्रजांनी सक्ती केली. आणि त्यावेळेला जर दुष्काळ पडला तरी सुद्धा इंग्रज लोक हा जो शेतसारा आहे तो वसूल करत होते आणि त्यामुळे शेतकरी हे अतिशय कंगाल झालेले होते. दुसरं, गावाचे स्वरूप बदलले. पूर्वी गाववाडा पद्धती होती, गावामध्ये 12 बलुतेदार पद्धती होती, परंतु इंग्रज आल्यानंतर मात्र ती पद्धती बदलली गेली. त्यानंतर उद्योगधंद्यांवरील जाचक कारणांमुळे उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. भारतामध्ये कापड उद्योग होता आणि या कापड उद्योगामध्ये पूर्वी कापड चरख्यावर विणलं जात होतं, मात्र इंग्लंडला तेच कापड कारखान्यामध्ये विणलं जाऊ लागलं आणि ते कापड भारतामध्ये स्वस्त दरात मिळू लागलं आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये भारतीय कापडाला मागणी कमी झाली आणि भारतीय उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला आणि या सगळ्या लोकांचा राग म्हणजे असंतोष इंग्रजांविरुद्ध निर्माण झाला. दुसरं कारण आहे सामाजिक कारण. तर सामाजिक कारणामध्ये आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात इंग्रज हस्तक्षेप करत असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली. म्हणजे भारतामध्ये पूर्वी ज्या रूढी परंपरा होत्या त्या परंपरामध्ये सतीबंदी, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला असेल तर तिने त्याच्या चितेमध्ये उडी घ्यायची, या पद्धतीला सती जाणे असं म्हणतात. त्याचबरोबर विधवा पुनर्विवाह, भारतामध्ये पूर्वी एखाद्या स्त्रीचा नवरा मेला असेल तर तिने पुन्हा लग्न करायचं नाही अशी प्रथा होती, परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर मात्र ही प्रथा बंद केली आणि म्हणून समाजातील काही लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. तिसरं कारण आहे राजकीय कारणे. या राजकीय कारणामध्ये 1848 ते 1856 या दरम्यान डलहौसीने अनेक संस्थांनी खालसा केली. म्हणजे डलहौसीने अनेक कारणे दाखवून ती संस्थानं, भारतातील काही संस्थानं आपल्या ताब्यात घेतली. त्यातीलच एक म्हणजे दत्तक वारसा नामंजूर. म्हणजे एखाद्या राजाला जर मूल नसेल तर त्यांनी दुसऱ्याचं मूल आपलं मूल म्हणून दत्तक घेऊन राज्य चालवायचं अशी प्रथा होती, परंतु डलहौसीने मात्र ती रद्द केली आणि ती संस्थानं सुद्धा आपल्या ताब्यामध्ये घेतली. यामध्ये नागपूर, सातारा, झाशी ही संस्थानं त्याने अशा प्रकारे खालसा केली आणि म्हणून या सगळ्या संस्थानिकांच्या मनामध्ये इंग्रजांविषयी राग उत्पन्न झाला आणि त्यांनी असंतोष त्याच्याविषयी दर्शवला. तर पुढचं कारण आहे ते म्हणजे हिंदी सैनिकांमध्ये असंतोष. हिंदी सैनिक, जे हिंदी लोक इंग्रजांच्या सैन्यामध्ये कामाला होती, त्यामध्ये हिंदी सैनिकांना तुच्छतेची वागणूक दिली जात होती, त्यांच्यामध्ये दुजाभाव केला जात होता. त्यांना दुसरं म्हणजे सुभेदारापेक्षा वरचं पद दिलं जात नव्हतं. त्यांना इंग्रजी सैन्यापेक्षा कमी पगार दिला जात होता. त्याचबरोबर ज्यांना ते भत्ते दिले जात होते ते भत्ते सुद्धा हळूहळू काय केले, बंद केले आणि म्हणून इंग्रज सैन्यामध्ये जे भारतीय सैनिक होते त्या भारतीय सैनिकांच्या मनात सुद्धा इंग्रजांविषयी असंतोष म्हणजे राग उत्पन्न झाला. त्यातच पुढचं कारण आहे ते म्हणजे तात्कालीन कारण. 1856 मध्ये इंग्रजांनी हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या बंदुका दिल्या होत्या आणि या लांब पल्ल्याच्या बंदुकांमध्ये जे काडतूस टाकायचं होतं त्या काडतूस हे दाताने तोडून टाकावे लागत होते, परंतु या काडतुसाच्या आवरणाला म्हणजे वरच्या बाजूला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली आहे असा संदेश हिंदी सैनिकांमध्ये पसरला आणि ते दाताने तोडावं लागत असल्याने ते आपल्या पोटात जाते किंवा शरीरात जाईल या भीतीने किंवा या भावनेने हे सगळे सैनिक या नव्या काडतुसाला काय केला, त्यांनी विरोध केला. आणि हा विरोध करत असतानाच इंग्रज अधिकाऱ्यांनी मात्र त्याच्यावरती सक्ती केली की ही तुम्ही काडतुसं वापरलीच पाहिजे. त्याच वेळी बॅरकपूर छावणीमध्ये मंगल पांडे या सैनिकांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि त्याचा निषेध दर्शवला. त्याच वेळेला मंगल पांडेला पकडण्यात आले आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. हेच लोण पुढे मेरठ या हिंदी सैनिकांच्या छावणीमध्ये पसरलं गेलं आणि त्यांनी सुद्धा इंग्रज सैन्यामध्ये विरोध करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला
बराकपूर छावणीतील सैन्य आणि मेरठमधील सैन्य हे एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण सैन्याची तुकडी घेऊन ते दिल्लीला निघाले. दिल्लीला त्यावेळी दिल्लीचा राजा बहादूर शाह जफर होता. या सगळ्या सैनिकांनी एकत्र येऊन दिल्लीला गेले आणि दिल्लीला जाऊन बहादूर शाह जफरला आपल्या सैन्याचं नेतृत्व दिलं आणि इंग्रजांविरुद्ध लढायला सुरुवात केली. त्यावेळी मात्र इंग्रजांनी त्यावेळी दिल्ली आपण ताब्यात घेतली आणि या लढ्याला सुरुवात झाली. स्वातंत्र्य लढ्याची व्याप्ती. स्वातंत्र्य लढ्याचे लोण बिहारपासून राजपुतान्यापर्यंत पसरले. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी अशा उत्तर पट्ट्यात उठावाला प्रारंभ झाला. दक्षिणेत नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुन येथे बंडाने पेट घेतला. खानदेशातील उठावात 400 भिल्ले स्त्रिया देखील सहभागी झाल्या होत्या. नाशिक जिल्ह्यात पेठ सुरगाण्याच्या राणी या उठावामध्ये सामील झालेल्या होत्या. अशा प्रकारे या उठावात कोणी कोठे नेतृत्व केले हे आता आपण पाहणार आहोत. साताऱ्यामध्ये शहाजी प्रतापसिंह व कारभारी रंगोबापूजी यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर चिमाजी साहेब, नरगुन बाबासाहेब भावे, संगमनेर भागोजी नाईक, खानदेश कजार सिंग, सातपुडा परिसरामध्ये शंकर शहा, दिल्ली मुघल बादशाह बहादूर शाह व सेनापती बख्खत खान, कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे व तात्या टोपे, झाशी राणी लक्ष्मीबाई, अयोध्या बेगम हजरत महल, रोहिलखंड मौलवी अहमद उल्ला, बिहारमध्ये कुंवर सिंह. अशा प्रकारे प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या लोकांनी उठावाला सुरुवात केली होती. लढ्याला आलेले राष्ट्रीय स्वरूप हे सुद्धा पाहणे आपल्याला गरजेचं आहे. लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांमधील असंतोषाच्या उद्रेकाने झाली. हे आपण पाहिलं आहे. बराकपूर छावणीमध्ये झालेला उद्रेक हा आपण पाहिलेला आहे. त्यात शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, जमीनदार आणि राजेही सामील झाले होते. इंग्रजांच्या वर्चस्वातून मुक्त होणे हेच सर्वांचे समान ध्येय होते. हिंदू मुस्लिम विविध जाती जमाती अमीर उमरा व लढ्यात सहभागी झाल्याने या लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. लढ्याचा बिमोड. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरलेल्या इंग्रजांनी साम, दाम, दंड व भेद या सर्व नीतिमार्गांचा वापर करत हा लढा मोडून काढला. राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदुल्ला यांना वीर म्हणून आले. बहादूर शाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब पेशवे व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. 10 महिने लढा देणारे तात्या टोपे फितुरीमुळे पकडले जाऊन त्यांना फाशी दिले गेले. लढा अयशस्वी होण्याची कारणे. 1. संपूर्ण भारतभर एकाच वेळी लढा झाला नाही. 2. राजपुताना, बंगाल, ईशान्य भारत, दक्षिण भारत ही ठिकाणं या लढ्यापासून लांबच राहिलेली होती. 3. भारताकडे एक केंद्रीय नेतृत्व नव्हते. 4. लष्करी डावपेचांचा अभाव. 5. भारताकडे अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती तर इंग्रजांकडे अद्ययावत शस्त्रास्त्रे होती. 6. भारताकडे अनुभवी नेतृत्व नव्हते तसेच एक केंद्रीय नेतृत्व नव्हतं आणि त्याचा परिणाम भारतीय सैनिकांवर झालेला होता. 7. अत्याधुनिक दळणवळणाच्या सोयी या भारताकडे नव्हत्या, त्या इंग्रजांकडे चांगल्या प्रकारच्या होत्या आणि म्हणून या लढ्याला अपयश आलेलं आपल्याला पाहायला मिळते. राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांनी 1858 मध्ये भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा तयार केला आणि त्यामध्ये त्यांनी भारतीयांना काही आश्वासने दिली. त्यापैकी 1. सर्व भारतीय माझे प्रजाजन आहेत. 2. वंश, जात, धर्म, जन्मस्थळ यावरून कोणतेही मतभेद केले जाणार नाहीत. 3. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष लावला जाईल. 4. भारतीयांच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केली जाणार नाही. 5. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. 6. यापुढे कोणत्याही कारणास्तव कोणतेही संस्थान खालसे केले जाणार नाहीत. त्याचबरोबर एकीकडे राणीने जाहीरनामा तयार केला तर दुसरीकडे लष्कराची पुनर्रचना करायला सुरुवात केली. भारतीय सैनिक पुन्हा एकत्र येऊन लढा देऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. लष्करामध्ये इंग्रज सैन्य वाढवण्यात आलेले होते. महत्त्वाच्या जागी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या होत्या.
तोफखाना पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आलेला होता व त्याच्यावर त्यांचे नियंत्रण ठेवण्यात आले होते. तसेच लष्करात जातवार विभागणी करण्यात आलेली होती. धोरणात्मक बदल. भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंघ न होण्याची काळजी घेण्यात आली. म्हणजेच भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे एकत्र येऊन जर लढले तर आपल्याला जास्त काळ भारतामध्ये राज्य करता येणार नाही याची काळजी घेऊन त्यामध्ये एकसंघ ते कसे राहणार नाहीत याकडे इंग्रजांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही. म्हणजे भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबतीत जर हस्तक्षेप केला नाही तर ते आपल्या विरुद्ध लढणार नाहीत याची जाणीव इंग्रजांना झालेली होती. जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून भारतीयात मने कुलुषित होतील असे प्रयत्न केले. म्हणजे आपापसामध्ये जर त्यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर मात्र आपल्याला जास्त दिवस भारतामध्ये राज्य करता येईल याची जाणीव इंग्रजांना झालेली होती. आणि म्हणून इंग्रजांनी भारतामध्ये फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. म्हणजेच आपल्याला जास्त दिवस या ठिकाणी राज्य करता येईल अशा प्रकारचे धोरणात्मक बदल त्यांनी घडवून आणले.